लॉन्च केलेलं आहे. हां. त्या पुस्तकाचं नाव आहे. खरं तर सध्याच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पुस्तक लिहिणं काय एकूणच सोयी सांगाल? मला आज खूप आनंद झाला की आपल्याबरोबर आहेत आता नित्यानंद स्वामीजी प्रभूजी आणि विनती लोढाबरोबर आज आणि काजल अग्रवाल पण आहे. त्यांच्याबरोबर मी हे पुस्तक लॉन्च केलं आहे, गीता फॉर द यंग अँड अर्बन. तर आजच्या दिवसांसाठी हे खूप जरुरी असं पुस्तक आहे. मला वाटतं प्रत्येकाने वाचायला पाहिजे. गीता आपल्याला एक जीवनाचा सार देते. गीता आपल्याला सात्विक कार्मिक कसं राहायचं ते शिकवते. आपल्याला आध्यात्मिक राहूनसुद्धा जीवन कसं घडवायचं आपलं ते शिकवते. तर मला वाटतं हे दिवस एकदम प्रॉपर करेक्ट दिवस आहेत की आपण अशी पुस्तकं वाचावी आणि हे एक खूप चांगलं असं पुस्तक आपल्या पुढे आता आणलेलं आहे. गीतेचा सार किंवा महाभारतामध्ये जे काही दाखवण्यात आलेलं आहे की याचा पदोपदी अनुभव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो किंवा आपल्या जीवनामध्ये असायला मिळतो. एक ती रणभूमी होती आणि एक ही रणभूमी आहे ज्या ठिकाणी आपण रोज वावरतो. राजकीय रणभूमीमध्ये देखील अशा पद्धतीचे अनेक अनुभव येताना बघायला मिळतात. काय सांगाल? कारण जो अनुभव तिकडे आपल्याच लोकांच्या विरुद्ध लढताना बघायला मिळाला होता, आजही राजकारणामध्ये तोच अनुभव येतो. मला वाटतं राजकारण लोककल्याणासाठी आहे. एवढं मोठं महाभारत का झालं? कारण राज्यासाठी ते चांगलं होतं की पांडव लोक पुढे यावे आणि त्यांनी राज्य कारभाराची दोरी हातात धरावी. त्याच प्रकारे आपल्या लोकांची ही जिम्मेदारी आहे की चांगले नेते आपल्या पुढे राहावे, ते इलेक्ट होऊन यावे, त्यांनी आपली सेवा करावी आणि त्यांनीच आपला देश, आपला महाराष्ट्र पुढे जाईल. आणि हे जे आता बिलो द बेल्ट राजकारण चालू आहे ते आपल्याला संपून सामोरे जाऊन प्रत्येक प्रॉब्लेम हेड ऑन समोर घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये जसं आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे केंद्रबिंदू प्रत्येक पावलोपावली रणभूमीवर लढताना बघायला मिळतात. त्यांचेच अनेक वर्ष खरं तर आपले असलेले अनेक साथी लढताना बघायला मिळतात. हां, मी हेच सांगेन की देवेंद्रजी एक असे मर्यादा पुरुष आहेत ज्यांना त्यांना काय करायचं आहे ते ठाऊक आहे. ते महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्या दिशेने ते काम करत असतात. कोणी कधी इन्सल्ट करो, दगड मारो, पण लोकांची भलाई जात आहे ते करत राहतील. We have a press release ready. त्याच्यामुळे कुठेतरी देवेंद्रजी कोंडीत पकडतील या रणभूमीत. तर ते एक तर त्या दोन भावांचं तो त्यांचा आपला प्रॉब्लेम आहे. त्या बाबतीत मी आधी बोललेली पण आहे की ते त्यांच्या घरगुती गोष्ट आहे, त्यांच्या पॉलिटिकल ॲनालिसिसची गोष्ट आहे. आपण आपलं काम करत राहायचं. बाकीचे कोणी कुठे गेलं, कुठून शिफ्ट झालं, कुठे जाणार आहे त्याच्यात लक्ष देण्याची गरज नाही. नाही, देवेंद्रजी एक खूपच कर्तृत्ववान नेता आहेत. त्यांना लोककल्याणासाठी काम करायचं आहे आणि ते